हाताची घडी। क्वेश्चन 2 आहे बघा। अगोदरच्या प्रश्नामध्ये ए आणि बी ची व्हॅल्यू आपल्याला दिली होती। इथं ए आणि बी ची व्हॅल्यू आता आपल्याला काढायची आहे। जोपर्यंत आपण ए आणि बी ची व्हॅल्यू काढत नाही तोपर्यंत आपल्याला हा सुटणार नाही प्रश्न, हा पण सुटणार नाही आणि हा पण सुटणार नाही। मग ए आणि बी ची व्हॅल्यू कशी काढायची, ह्याच्यावर हे इफचं वाक्य असते की नाही, हे ह्याच्यावरून काढायची। जर ह्यामध्ये बदल करून आपल्याला ए छेद बी काढायचं। चला ह्यामध्ये बदल कसा करायचा हे आपल्याला कसं येणार आहे, ह्यामध्ये ए आणि बी मला ठेवायचं फक्त, बाकीचं सगळं कॅन्सल करायचं आहे। मग कसं कॅन्सल होणार, 15a वर्ग अधिक 4b वर्ग छेद काय आहे 15a वर्ग वजा किती आहे 4b वर्ग बरोबर 47 छेद किती आहे 7 आहे। मग हे कट कसं होणार सांगा, एकदा अंशामध्ये छेद मिळवायचा आणि एकदा अंशातून छेद वजा करायचा, तिथं आपोआप कट होते। म्हणजे कॉम्पेंडेंडो आणि काय करायचं डिव्हिडेंडो। चला अंशामध्ये छेद मिळवून घ्या। अंश काय आपला 15a स्क्वेअर प्लस 4b हा अंश आहे, अंशामध्ये छेद मिळवायचा। छेद काय आहे सांगा 15a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर। काय केलं सांगा, अंशामध्ये छेद मिळवला, अंशामध्ये काय मिळवलं सांगा छेद, इकडचा अंशामध्ये छेद मिळवा मग 47 अधिक 7। तर आता छेदाला काय ठेवायचं, वरचीच क्रिया घ्यायची, अंशातून छेद वजा करायचा। हा अंश आहे आणि त्यातनं छेद वजा करायचा। छेद काय बघा 15a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर, इथं काय होणार 47 वजा 7 होणार। काय केलं सांगा, अंशातून छेद काय केला वजा केला, अंश पहिला बेरीज केली आणि नंतर काय केलं बघा, हा अंश आहे त्यात छेद मिळवला, हा अंश आहे त्यातून छेद वजा केला, वजा करताना कंस घालावा लागतोय। तर आता जे कट होते ते कट करायचं। 15a वर्ग अधिक 15a वर्ग किती होते 30a वर्ग होते, किती होते 30a वर्ग प्लस 4b स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर हे काय निघून जाते, काय होते सांगा ते कट होते। काय सांगा प्लस मायनस मायनस, आणि गट पण सेम आहे, तो गट पण काय सांगा सेम आहे, म्हणून हा अधिक 4b वर्गला वजा 4b वर्ग कट झाला। इथं वरती फक्त 30a स्क्वेअर आलेला आहे। आता खाली काय येणार बघा, यामध्ये खाली जर आपण बदल व्हायला पाहिजे, अजून खाली चिन्हात बदल होतोय, तो चिन्हात त्याला बदल करायचा आहे। 15a स्क्वेअर आपण आहे तसं घ्यायचं आहे प्लस 4b स्क्वेअर आहे तसं, नंतर मायनस 15a स्क्वेअर। चला इथं चिन्ह काय होणार जरा सांगा, हे मायनस आणि हे मायनस मिळून काय होते प्लस होते, मायनस मायनस प्लस 4b स्क्वेअर, आणि इकडं 54 अपॉन किती झालं किती होते सांगा 40। तर आता ह्यातलं काय कट होते सांगा, खालचं छेदस्थानचं काय काय कट होते 15a स्क्वेअर मायनस 15a स्क्वेअर बघा प्लस मायनस कट होते, 4b स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर किती येते 30a स्क्वेअर अपॉन इथं 4 आणि 4 किती होते 8b स्क्वेअर होते, किती होते 8b स्क्वेअर, आणि 54 अपॉन किती झालं 40 येतं। चला पुढची स्टेप आता याच्या काय करणार, पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा जे 30/8 आहे इथलं हे जे 30/8 आहे त्याला काय करायचं आहे उलटून इकडं गुणाकार होतोय। मग किती होणार, लेफ्ट साइडला राहते काय a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर, राईट साइडला आहे तसं हे ठेवायचं आहे। फक्त जे 30/8 आहे तिथं काय 8 छेद काय होणार 30 होणार। चला आता भाग लावा बर बघा आपण किती कमी कमी करत आलो बघा, म्हणजे आपल्याला a छेद b मिळवायचं आहे। 8 एके 8, 8 पंचे 40, परत 3 भाग होते, 3 10 30, 3 एके 3 किती होते बघा 3 एके 3 आलं, 3 8 24 18 आलं, परत 2 भाग होते, 2 पंचे 10, 2 9 18, वरती फक्त 9 आलं, खाली किती आलं 25। चला a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर, 9 कुणाचा वर्ग आहे सांगा मला 9 3 चा वर्ग आहे, मग 3 च्या डोक्यावर 2 ठेवायचं, 3 चा वर्ग 25 कुणाचा वर्ग आहे 5 चा, वर्गाला वर्ग कट झालं, डोक्यावरचे सगळे 2 2 कट झाले,
a अपॉन b इज इक्वल टू काय आलं 3/5. चला अशा प्रकारे आपल्याला ही कुणाची किंमत काढायची आहे, a अपॉन b ची किंमत काढायची. कुणाची काढायची? मग आपण a अपॉन b काढलेलं आहे. चला काय काय केलं सांगायचं पटकन फास्ट मध्ये. 7a अपॉन 3b. हा 3 ला 3 कट करायचं डायरेक्ट. काय राहिलं फक्त 7/5 राहते. काय ते कट नाही केलं तर पुढे पण कट होतेच. तर आता राहिलं काय आपलं 7a. एकदा काय करायचं इथं मायनस आणि एकदा प्लस, म्हणजे आपल्याला पहिला कॉम्पेंडेंट आणि काय करायचं डिव्हिडंडो, योग आणि वियोग. हा सांग रे, योग आणि वियोग क्रिया कशी आहे? हा सांग कसं करायचं इथं. 7a अपॉन 3b इज इक्वल टू 7/5. तो बस खाली सांग सांग की एकदा कॉम्पेंडेंट आणि डिव्हिडंडो. तू तशीच उभं राहा हातवर करून. तू सांग हातवर करून. बस खाली. 7a प्लस 3b अपॉन काय येणार 7a मायनस 3b. कॉम्पेंडेंट आणि काय झालं डिव्हिडंडो. लेफ्ट साइडचं केलं तर राईट साइडचं कर. उभं राहा तसं. चला पुढं इकडं. हा ते हातवर करत राहायचं तुम्ही. हा चला इकडं हातवर करायचं. चला उभं राहा इकडं राईट साइड. 7 प्लस 5 आणि 7 मायनस 5. चला पुढं काय येणार यायचं 7 प्लस 5चं तोच खाली पुढं 7 प्लस 5. आणि 7 प्लस 5 येत नाही तुला बेरीज इन झाल्या काय असं काय वेळेने मागायलाच. हा 12 आणि मायनस किती येत आहे 2. बस खाली. आता इथं काय आलं याला 2 न डिवाइड करायचं. इथे आलं बघा 6/1. इथे आन्सर 6/1. हे लेफ्ट साइड आहे ते सुधारून घ्या. 7a प्लस 3b अपॉन 7a मायनस 3b इज इक्वल टू काय आलं 6/1 चं काय होतंय 6/1. आता इथं आपल्याला मायनस आहे ना पहिला, मग हे वर पाहिजे हे खाली. आणि इथं लिहा आपण कोणती क्रिया केली इथं कंसात लिहायचं कॉम्पेंडेंट आणि डिव्हिडंडो, योग आणि वियोग क्रिया. आता ह्याचं व्यस्त करायचं आपल्याला, मग वरती मायनस घ्यायचं आणि खाली काय येणार प्लस येणार. वरती मायनस खाली प्लस. 6/1 चं काय होणार 1/6. हे आपलं फायनल आन्सर आहे. तर तुम्ही उभं राहून लिहून घ्या. लक्ष द्या सांगितलंय मी इकडे. पहिल्यांदा काय करायचंय आपल्याला तिसरा प्रश्न सोडवायचा आहे. बघा कोण सांगते तिसऱ्या प्रश्नामध्ये काय काय करायचंय. b² मायनस 2a² अपॉन b² प्लस 2a². आपल्याकडे व्हॅल्यू a अपॉन b ची काय आहे जरा सांगा 3/5. चला ह्याचं कन्वर्ट आपल्याला ह्याच्यामध्ये करायचंय. तर लक्ष द्या. आता पहिल्यांदा मी ह्याच्यामध्ये काय करायचं सांगितलं तुम्हाला, हे उलट घ्यायचं. b अपॉन a इज इक्वल टू 3/5 चं 5/3. कोणती क्रिया केली आपण इन्व्हर्टेंडो. म्हणजे व्यस्त क्रिया केली. पहिला आपण कोणती क्रिया केली व्यस्त क्रिया. चला आता परत याचा स्क्वेअर करून घेऊया. b² अपॉन a². 5 चा स्क्वेअर 25 आणि 3 चा स्क्वेअर काय झाला 9. परत काय करायचं सांगायचं. आता परत काय करायचं b² अपॉन a² इज इक्वल टू 25/9. आता यामध्ये a ला 2 न गुणायचं म्हणजे खाली 2 न गुणायचंय. मग इथे येणार बघा b² अपॉन a². वरच्याला काय गुणायचं नाही म्हटलं 1 न गुणायचं. 1/2 न याला गुणायचं आणि 1/2 न ह्याला पण गुणायचं. चला b² एके b². इथं 2a² झालं. इथं 25 एके 25 आणि 9 दोन्ही 18 झालं का बघा. a ला 2 आलं का आलेलं आहे. आता काय करायचं एकदा बेरीज आणि वजाबाकी इकडे करूया. b² प्लस 2a² b² मायनस 2a²
इज इक्वल टू 25 प्लस 18 मायनस 25 18 झालं. आता ह्याचं उलट करायचं. नंतर काय करायचं, बी स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर अपॉन उलट करायचं होतं आपल्याला, उलट करायचं. मग बी स्क्वेअर कुठे येणार, वरती येणार, आणि हे प्लसचं काय येणार, खाली येणार त्यांच्यानुसार. बरोबर आहे का. 25 वजा 18 वर जाणार. 25 मधून 18 गेले किती उरले, 7, आणि हे 43. म्हणजे आपलं फायनल आन्सर हे आलं पाहिजे. लक्षात ठेवा, वजाबाकी करून उलट केलंय आपण. लक्षात ठेवा, खालचं वर, वरचं खाली, आणि ती बेरीज वजाबाकी आपण करून घेतली. आता जर हा प्रश्न असा सोडवा